नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की यूट्यूबचं एक नवीन फीचर आत्ताच लॉन्च झालेलं आहे। ते म्हणजे ज्यांचे चॅनल मोनोटाईज झालेले आहेत, तर जर तुम्ही YT स्टुडिओ ओपन केलं तर तुम्हाला एक मेसेज येतो वरती। तर मला बरेच जणांनी मेसेज करून विचारलेलं की नेमकं हे काय आहे, काय करायचं आहे नेमकं। तर त्याबद्दलच आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की नेमकं त्याचा अर्थ काय आहे आणि काय करायचं आहे ते। त्यात पहिले तर ज्यांचे चॅनल मोनोटाईज झालेलं आहे त्यांच्यासाठी तो मेसेज आहे। आत्ता यूट्यूबनी एक नवीन फीचर आणलेला आहे। याच्या आधी काय व्हायचं, 8 मिनिटापेक्षा जर तुमचा कमी व्हिडिओ असेल तर यूट्यूब काय करायचं, सुरुवातीला एक ॲड द्यायची आणि एक शेवटी, आणि क्वचित कधीतरी शेवटी ॲड असायची। मल्टिपल ॲड 8 मिनिटापेक्षा जर तुमचा जास्त मोठा व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती यूट्यूब स्वतः मल्टिपल ॲड तिथे टाकायचा किंवा आपण टाकू शकतो। पण आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनाच इंग्लिश काही येत नाही, त्याच्यामुळे कसं यूट्यूबकडनं जेव्हा पण असे काही मेसेज येतात किंवा मेल येतात तेव्हा आपल्यासारखे, म्हणजे मला तर काही इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे कसं आपल्याला घाबरायला होतं की बाबा कसला मेल आलेला आहे, काय मेसेज आलेला आहे, आता काय करायचं आहे, ह्याची काय होणार, याचा अर्थ नेमका काय आहे। जिथे जिथे ॲड द्यायला पाहिजे होती तिथे ती ॲड जात, तर तसे थोडेसे प्रॉब्लेम्स आल्यामुळे काय व्हायचं की व्यवस्थित अर्निंग होत नव्हती। पण आता कसं झालेलं आहे, आता हे जे नवीन फीचर लॉन्च झालेलं आहे त्यामध्ये मल्टिपल ॲड, ऑटोमॅटिक मल्टिपल ॲड जिथे मेन पाहिजे, जिथे जिथे असायला पाहिजे तर तिथे तिथे त्या मल्टिपल ॲड्स बसणार आहेत, येणार आहेत, ज्यामुळे तुमचं 5% तरी पेमेंटमध्ये चांगलं इम्प्रूव्हमेंट होणार आहे असं यूट्यूबला वाटते। तर ते 12 मेपासून ते स्टार्ट होणार आहे। तर पहिला जो ऑप्शन आहे ऑटोमॅटिकवाला, त्या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे। तुम्हाला सेकंडवाल्या ऑप्शनवरती क्लिक नाही करायचं आहे, फर्स्टवाल्या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे, जास्त काहीही करायचं नाही आहे। याचा अर्थ असं आहे की 12 मे 2025 पासून ऑटोमॅटिकली तुमच्या व्हिडिओ ॲड्स लावल्या जातील। तर बाकी काही नाही आहे, एवढं काही खूप मोठा काही इश्यू नाही आहे त्याच्याबद्दल। तर कारण मी सुद्धा सुरुवातीला घाबरलेली होती, जेव्हा मी सकाळी उठल्या जेव्हा मी मोबाईल घेतला आणि YT स्टुडिओ ओपन केलं तर तेव्हा लगेच माझ्या समोर तो मेसेज आला, तेव्हा मी पण थोडीशी घाबरली। कारण काय, मेन कसं होतं माहिती आहे का, मग एक छोटीशी विनंती आहे खरं तर की यूट्यूबवाल्यांनी म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा असं एक ऑप्शन ठेवायला पाहिजे की जेणेकरून इंग्लिश आणि हिंदीचं आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला हिंदी सिलेक्ट केलं तर हिंदीमध्ये आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना या ऑप्शनबद्दल काही माहिती नसेल, या फीचरबद्दल ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल।